नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार येथे 1 एप्रिल 2025 ची रात्र देवलापारच्या इतिहासात काळ्या अक्षरात नोंदवली गेली। एका नराधमानं एका निष्पाप चिमुकलीच्या कोवळ्या मनावर कायमचा ओरखडा उडला। रोहित श्यामसुंदर सोनवणे वय वर्ष 23 या राक्षसानं एका अल्पवयीन मुलीला वेफर्स आणि कुरकुरे देण्याचा आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। या घटनेनं देवलापारच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। सायंकाळच्या वेळी जेव्हा मुलं खेळण्यात रमलेली असतात तेव्हा रोहितनं या चिमुकलीला आपल्या जाळ्यात ओढले। वेफर्स आणि कुरकुरे देण्याचे खोटे आश्वासन देऊन त्यानं तिला दुकानाजवळ नेले। त्यानंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला। या क्रूर कृत्यानं एका लहान मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। तिच्या कोवळ्या मनात भीती आणि वेदनांचं काहूर माजलंय। या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यांच्या काळजाचा ठोका चुकला। त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहत होता। आपल्या लाडकीसोबत घडलेला हा अन्याय त्यांना सहन होत नव्हता। देवलापार पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं कारवाई केली। पीडित मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी रोहित सोनवणे याला अटक केली आहे। या घटनेनं समाजात संतापाची लाट उसळली आहे। नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। महिला सुरक्षा आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। समाजात अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे। पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशा प्रकारचं कृत्य करण्याचं धाडस करणार नाही। अशा घटना समाजात का घडतात? लहान मुली सुरक्षित नाहीत का? समाजानं यावर विचार करण्याची गरज आहे। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।